नवीन चॅप्टर आज आपण कंप्लीट करतोय. आर्टिकल आपले झाले, घटना दुरुस्त झाल्या, त्याच्यानंतर सूच्या झाल्या. सूच्यांमधले विषय बाकी आहेत, पण ते थोडंसं वेळ लागेल त्याला, आपल्याला फुल लेंथ लेक्चर लागेल त्याला थोडंसं. मग त्यावेळेस आपण त्या सूच्यांमधले विषय कंप्लीट करू. आज आपल्याकडे 1-1.5-2 तास आहेत, तर त्याच्यामध्ये आपण मार्गदर्शक तत्व संपवू, आणि जर ते लवकर संपले तर मग आपण कर्तव्य संपवू. डन. आणि ह्या शनिवारी दिवाळी नाही आहे ना? शनिवारी नाही, विचारून घेतलं, माहित नाही मला कधी आहे. या शनिवारी आपण फुल डे 100% घेऊ आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे काय, जर मी सॅटर्डेला आलो तर स्टेटच्या सगळ्या बॉडी कंप्लीट होतील. म्हणजे राज्यपाल झालं, हायकोर्ट झालं, मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्याचं मंत्रिमंडळ, महान्यायवादी, महाधिवक्ता, कॅग, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, हे सगळं एंड होईल सॅटर्डेला. आणि आत्ताच्या शुक्रवारपर्यंत माझे जे लेक्चर चालेल ते कर्तव्यांपर्यंत मागचं सगळं कंप्लीट होईल आता. बरोबर. म्हणजे शनिवार नंतर काय राहतं, फार बारीक बारीक गोष्टी कंप्लीट करायच्या राहतील. कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल, केंद्र राज्य संबंध असतील, ते एका वीक मध्ये बाकीच्या गोष्टी कंप्लीट होतील. जर पुढच्या शनिवारी जर आपल्याला फुल लेंथ भेटला आणि तेवढं जर आपण कंप्लीट केलं तर ऑलमोस्ट गोष्टी आपल्या कंप्लीट होतील. डन. म्हणजे मग नंतर आपण जितक्या लवकर कंप्लीट होईल तितक्या आपल्याला चान्स मिळेल आपल्याला पंचायत राजकडे शिफ्ट होण्यासाठी. जमतंय? तर आपल्या आपण कर्तव्यांपर्यंत चांगले एंड करूया छान. त्याच्यानंतर स्टेटच्या बॉडी छान कंप्लीट करूया जिथं प्रश्न पडतो, आणि ते जर छान कंप्लीट झालं की मग आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टी राहतील. आणीबाणी एक महत्वाचं सेक्शन आपलं शिल्लक राहतो, केंद्र राज्य संबंध राहतं. बरोबर. त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश आहे, हा सेक्शन आपला कंप्लीट झाला की मग आपल्याला पंचायत राजकडे शिफ्ट व्हायला हरकत नसते. बरोबर. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचे आर्टिकल येतात, इन डिटेल प्रश्न येत नाही, त्याच्यामुळे ते कंबाईनच्या दृष्टीने महत्वाचं नाही. आर्टिकल आपण छानपणे पाठ करून घेतली आहे. चालेल. तर आपण ह्या लेक्चरला ऍटलिस्ट मार्गदर्शक तत्व तरी संपवण्याचा प्रयत्न करूया. मार्गदर्शक तत्व. आता तुम्हाला गंमत काय की याच्यामध्ये हे शिकत असताना मी तुम्हाला पॉलिटिक्सचा अभ्यास करत असताना ऑलरेडी 1-2 गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने सांगितल्या होत्या की आर्टिकल आपण सगळ्यात अगोदर का केले. तर आर्टिकल करण्याचं कारण असं की ज्यावेळेस मी DPSP शिकवतो, मार्गदर्शक आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस मला हेडिंग सांगण्याची आवश्यकता नको पडायला, कारण तुम्हाला ऑलरेडी सर्व हेडिंग माहित असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर घटना दुरुस्त तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला चॅप्टरला पळवता येतं. आलं लक्षात? यातल्या तुम्हाला आता 60 ते 70% गोष्टी 100% माहित आहे. आता महत्वाच्या गोष्टी आहे की मार्गदर्शक तत्व आहे. हे जे मार्गदर्शक तत्व आहे यांना समर्थन कोणी केलं होतं, तर यांना समर्थन करण्यामध्ये काही नावं होते. समर्थन करण्यामध्ये काही नावं होते ज्याच्यामध्ये पहिलं नाव येतं सर BN राव. सर BN राव म्हणजे मार्गदर्शक तत्व आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे या मताचे कोण कोण व्यक्ती होते. तर त्याच्यामध्ये पहिले व्यक्ती होते सर BN राव. यांनी या गोष्टीला सपोर्ट केला की कॉन्स्टिट्यूशन मध्ये मार्गदर्शक तत्व असायला पाहिजे. सर BN राव. दुसरे व्यक्ती होते KT शहा. सर BN राव. त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती होते KT शहा. तिसरे व्यक्ती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि चौथे व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात अय्यर. जर विचारलं तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मार्गदर्शक तत्व राज्यघटनेमध्ये समाविष्ट करावे या गोष्टीसाठी समर्थन केलं, तर त्या समर्थनार्थ आपल्याला सर BN राव, KT शहा, हे दोघंही 2 अक्षर नाव आहेत बघा, राव आणि शहा असं पाठ करायचं. KT शहा, सर BN राव, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अय्यर असे हे 4 व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी मार्गदर्शक तत्व राज्यघटनेमध्ये समाविष्ट करावे या अँगलनी त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 4 व्यक्ती नावं लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वांचा आपण जर विचार केला तर कोणत्या भागामध्ये पाहायला मिळतात मार्गदर्शक तत्व? भाग 4 का भाग 4 आहे रे? नाही, भाग 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. जर मी याच्या कलमांचा विचार केला, कलमांचा, तर मला पाहायला मिळतं कलम 52, कलम 36 ते कलम 51. कलम 36 ते कलम 51 पर्यंत आपल्याला मार्गदर्शक तत्व पाहायला मिळतात. कलम 36 पासून कुठपर्यंत राजा? कलम 51 पर्यंत. दुसरी गोष्ट, हे जे मार्गदर्शक तत्व आहेत हे न्यायप्रविष्ट आहेत का हो? नाही, मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ट नाही.
म्हणजे यांचं जर ऍप्लिकेशन झालं नाही तर आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही. हे जे मार्गदर्शक तत्व आहेत हे न्यायप्रविष्ट नाहीयेत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हे जे मार्गदर्शक तत्व आहेत हे आपण कोणत्या देशाकडनं घेतलेत? तर आपण हे मार्गदर्शक तत्व कोणत्या देशाकडनं घेतलेत? आयरिश कडनं. कुठून घेतले राजा? आयरिश या देशाकडनं आपण मार्गदर्शक तत्व घेतलेत. आणि आयरिश या देशाने कोणत्या देशाकडनं घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतात? स्पॅनिश कडनं. आयरिश या देशाने कोणत्या देशाकडनं घेतलेत हे मार्गदर्शक तत्व? स्पॅनिश कडनं. डन का? आपण डीपीएसपी मार्गदर्शक तत्व कोणत्या देशाकडनं घेतलेत? आयरिश. आणि आयरिश या देशाने मार्गदर्शक तत्व कोणत्या देशाकडनं घेतलेत? स्पॅनिश कडनं. कोणत्या देशाकडनं घेतलेत? स्पॅनिश कडनं. डन का? ऑलरेडी मार्गदर्शक तत्वांसारखं असं काहीतरी ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन मध्ये होतं. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये, ज्यामध्ये ब्रिटिशांच्या काळात 1935 ला जो ऍक्ट केला होता त्या ऍक्ट मध्ये मार्गदर्शक तत्वांसारखंच काहीतरी केलेलं होतं. आणि त्यावेळेस त्याला मार्गदर्शक तत्व हे नाव नव्हतं दिलेलं. त्यावेळेस त्याला म्हटलं होतं सूचनांची साधनं. काय म्हटलं होतं? सूचनांची साधनं. हा महत्वाचा मुद्दा आहे की मार्गदर्शक तत्वांना 1935च्या ऍक्ट मध्ये काय म्हटलं होतं? काय म्हटलं होतं? सूचनांची साधनं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सूचनांची साधनं. बरोबर. काय पाहायला मिळतं? सूचनांची साधनं. आंबेडकरांनी याच्याबद्दल एक त्यांचं मत मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे जे डीपीएसपी आहे किंवा आपण ज्याला मार्गदर्शक तत्व म्हणतो हे घटनेचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. काय म्हणताय बाबासाहेब आंबेडकर? हे घटनेचं काय राजा? नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहेत. नाविन्य. घटनेचं हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. कोणाचं मत आहे राजा? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा विचारतात हे कोणी म्हटलं? मार्गदर्शक तत्वांना घटनेचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं कोणी म्हटलंय? तर कोणी म्हटलंय? हे आंबेडकरांनी म्हटलं. कोणी म्हटलंय? हे आंबेडकरांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आंबेडकरांनी. त्याचबरोबर ग्रॅनविल ऑस्टिन हे नाव सुद्धा फार महत्वाचं आहे. ग्रॅनविल ऑस्टिन. इथं नाव लिहायला जागा नाहीये, मी वरती लिहितो यांना. आणखी एक महत्वाचं नाव आहे ज्यांचं नाव येतं ग्रॅनविल ऑस्टिन. ग्रॅनविल ऑस्टिन. काय नाव आहे राजा? ग्रॅनविल ऑस्टिन. ग्रॅनविल ऑस्टिन. नीट लक्ष द्या हा, फार महत्वाचं आहे. ग्रॅनविल ऑस्टिन. ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात की जे फंडामेंटल राईट्स आहेत आणि हे जे मार्गदर्शक तत्व आहेत यांना घटनेचा अंतरात्मा म्हटलं. यांनी काय म्हटलंय? घटनेचा अंतरात्मा. अंतरात्मा हे नाव जर आलं तर मला कोण आठवलं पाहिजे? ग्रॅनविल ऑस्टिन. अंतरात्मा कोणी म्हटलंय? मार्गदर्शक तत्वांना आणि मूलभूत हक्कांना अंतरात्मा कोणी म्हटलंय राजा? ग्रॅनविल ऑस्टिन. नाव लक्षात ठेवायचं. संविधानाचं किंवा घटनेचा अंतरात्मा. अंतरात्मा नाव आलं की ग्रॅनविल ऑस्टिन मला कळलं पाहिजे. आणि घटनेचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य, नाविन्य हे जर नाव आलं की मला आंबेडकर आठवायला पाहिजे. कोण आठवायला पाहिजे? आंबेडकर मला आठवले पाहिजे. डन का? मार्गदर्शक तत्व म्हणजे काय? आता हे मार्गदर्शक तत्वांचं नेमकं काम काय? का आपला जो सरनामा आहे त्या सरनाम्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी नमूद केल्यात त्या प्रत्यक्षात आणण्याचं जे काम आहे ते कोण करतं? मार्गदर्शक तत्व. सरनाम्यामध्ये नमूद असलेले जे वैशिष्ट्य आहेत, नमूद असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व प्रत्यक्षात आणण्याचा जो प्रयत्न आहे तो कुणाच्या मार्फत केलेला आपल्याला पाहायला मिळतो? मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात. कुणाच्या स्वरूपात पाहायला मिळतो? मार्गदर्शक तत्वांच्या. हे जे मार्गदर्शक तत्व आहेत हे मार्गदर्शक तत्व पोलीस राज्याच्या ऐवजी, काय म्हणतोय मी? पोलीस राज्याच्या ऐवजी कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करते. हे काय करते? कल्याणकारी राज्याची स्थापना करण्याचा प्रयत्न आहे हा. म्हणजे पोलीस राज्य नाही करायचं आम्हाला स्थापन, तर त्याच्याऐवजी काय स्थापन करायचंय? कल्याणकारी राज्य. आणि हे कुणाच्या थ्रू होणार आहे राजा? मार्गदर्शक तत्व. चला मी परत एक्सप्लेन करतो. मार्गदर्शक तत्व समाविष्ट असावे घटनेमध्ये याचं समर्थन कोणी केलं होतं? त्याचं समर्थन सर बी एन राव
के.टी. शहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अय्यर. घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्व? भाग 4. कलम कुठपासून कलम 36 ते कलम 51. पोलीस राज्याच्या ऐवजी आम्हाला काय स्थापन करायचंय? कल्याणकारी राज्य. आणि हे करण्यासाठी आम्हाला कोण मदत करते? मार्गदर्शक तत्व. म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा हेतूच हा आहे की पोलीस राज्याच्या ऐवजी आम्हाला काय स्थापन करायचंय? कल्याणकारी राज्य स्थापन करायचं. हे न्यायप्रविष्ट आहेत का राजा? नाही, हे न्यायप्रविष्ट नाही. यांचा अंमल झाला नाही तर हे न्यायालयात थ्रू अप्लाय करता येत नाही. हे न्यायप्रविष्ट नाही, न्यायालयात दाद मागता येत नाही. 1935च्या कायद्यामध्ये यांना काय म्हटलं होतं? सूचनांची साधनं. काय म्हटलं होतं राजा? सूचनांची. ग्रॅनविल ऑस्टिन यांचं मत आहे की जे फंडामेंटल राईट्स आहेत किंवा जे मार्गदर्शक तत्व आहेत यांना त्यांनी काय म्हटलं होतं? घटनेचा अंतरात्मा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला काय म्हटलंय? घटनेचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य. जर नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य विचारलं तर लिहायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग जर विचारलं घटनेचा अंतरात्मा कोणी म्हटलंय तर कोणी म्हटलंय? ग्रॅनविल ऑस्टिन. कोणी म्हटलंय? ग्रॅनविल ऑस्टिन. मग हे कशासाठी आहे? हे जे वैशिष्ट्य आहेत डीपीएसपी जे आहे हे कशासाठी आहे? घटनेमध्ये सरनाम्यामध्ये जे आम्ही म्हटलं होतं प्रस्तावनेमध्ये, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या प्रत्येक नागरिकात सामाजिक आर्थिक राजकीय न्याय वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या प्रत्यक्षात आणण्यासाठी कोण मदत करते? मार्गदर्शक तत्व. म्हणजे सरनाम्यात मध्ये आम्ही ज्या गोष्टी मेन्शन केल्यात त्याचं विस्तारित स्वरूप म्हणजे मार्गदर्शक तत्व आहे. ते सगळं म्हणजे सरनाम्यामध्ये म्हटलंय की आम्ही प्रत्येकाला स्वातंत्र्य देणार आहे. हे स्वातंत्र्य देण्याच्या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं विस्तारित स्वरूप आपल्याला मार्गदर्शक तत्व. ते साध्य करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक तत्व घटनेत ऍड केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण मार्गदर्शक तत्व कोणत्या देशाकडनं घेतलेत राजा? आयरिश कडनं. आणि आयरिशने कोणत्या देशाकडनं घेतले होते? स्पॅनिश कडनं. आयरिशने कोणत्या देशाकडनं घेतले होते? स्पॅनिश कडनं. डन का? ओके. आता दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की मार्गदर्शक तत्वांचं ऍप्लिकेशन झालं नाही एकदम प्रॉपर, म्हणजे याच्या अंमलामध्ये हे जे मार्गदर्शक तत्व आहेत याच्या अंमलामध्ये अडथळे येत आहे. अडथळे आलेत. अडथळे याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यावरती आयोगाने PYQ विचारलाय. जशाला तसा राज्यसेवेला आय थिंक हा प्रश्न विचारलाय. त्याच्यामध्ये असं म्हटलं की मार्गदर्शक जे तत्व आहेत त्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे काय येत आहेत? तर त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी का नाही होते नीट? कारण राजकीय इच्छाशक्ती नाही. राजकीय इच्छाशक्ती जर असती तर मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी खूप सुंदर पद्धतीने झालं असतं. दुसरी गोष्ट, जे भौतिक संसाधन आहेत भारताचे ते भौतिक संसाधनांचे आपल्याला अभाव पाहायला मिळतो. पाहिजे तितक्या प्रभावीपणे भौतिक संसाधनं अवेलेबल नसल्यामुळं मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी पाहिजे तितक्या पद्धतीने होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट येते जनजागृती आणि जनतेकडून संघटित कृतीचा अभाव. म्हणजे जनतेमध्ये संघटितपणा नसल्यामुळं मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी प्रॉपर झालेली नाही. हा राज्यसेवेचा प्रश्न आहे. मग अडथळे येण्याचं पहिलं कारण काय राजा? राजकीय इच्छाशक्ती. पहिलं कारण काय? बोला. पहिलं कारण काय? राजकीय इच्छाशक्ती. पहिलं कारण आम्हाला पाहायला मिळतं राजकीय इच्छाशक्ती. दुसरं कारण काय पाहायला मिळतं? भौतिक संसाधनांची कमतरता. भौतिक संसाधनांची कमतरता. तिसरं कारण काय काय पाहायला मिळतं मला? जनतेमध्ये काही नाहीये, जनतेमध्ये एकोप्याचा अभाव. जनतेमध्ये एकोप्याचा अभाव. चला जाऊ पुढे. याच्यावरती कधी प्रश्न आलाय? राज्यसेवेचा प्रश्न आहे. हा राज्यसेवेला याच्यावरती प्रश्न आलाय, तो जशाला तसं इथं कॉपी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जायचं पुढे. झोपणे झाली काय? हा इथून सगळं क्लिअर दिसतं. तुम्ही कसे आळस देतात, काय करतात, सगळं प्रॉपर दिसतं. झोपून यायचं. मी देऊ का असं? आंबेडकरांनी काय म्हटलं होतं म्हणू का असं? किंवा तेज बहादूर सप्रेम मूलभूत कर्तव्य. किती बोर होईल तुम्हाला. तुम्ही झोप करून यायची, झोप छान घेऊन यायची, पाणी प्यायचं. चला पुढे. 1945 ला तेज बहादूर सप्रू समिती आली होती. 1906 लक्षात ठेवायचं. कधी? 1945 ची तेज बहादूर सप्रू समिती. बरोबर ना? तेज बहादूर
सप्रू समिती 1900 कधीची राजा ती 45 1945 ची तेज बहादूर सप्रू समिती. ह्या सप्रू समितीने काय म्हटलं होतं की जे तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत त्याची 2 भागांमध्ये विभागणी केली पाहिजे. जे मूलभूत हक्क आहेत तुमचे त्या मूलभूत हक्कांची किती भागात विभागणी केली पाहिजे 2. त्यातला काही जो भाग आहे काही भाग त्यातला न्याय प्रविष्ट करा. काही भाग कसं करा राजा त्यातला न्याय प्रविष्ट म्हणजे जर त्या भागाचं उल्लंघन झालं तर तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकाल. तर मूलभूत हक्कांचा काही भाग कसं केला पाहिजे तुम्ही न्याय प्रविष्ट केला पाहिजे. आणि जो काही भाग आहे तो कसा केला पाहिजे गैर न्याय प्रविष्ट म्हणजे काही भागाचं उल्लंघन झालं तरी तुम्हाला न्यायालयात दाद मागता यायला नको. काही भाग तुम्ही फंडामेंटल राईट्सचा न्याय प्रविष्ट करा आणि काही भाग कसं करा गैर न्याय प्रविष्ट करा. आणि मग त्यांच्यानंतर सर बी एन राव यांनी एक मत मांडलं. सर बी एन राव असं म्हणाले की जो भाग न्याय प्रविष्ट असेल त्या भागाला फंडामेंटल राईट्स म्हटलं पाहिजे. त्या भागाला काय केलं पाहिजे तुम्ही तो भाग फंडामेंटल राईट्सचा ठेवा. तो भाग काय ठेवला पाहिजे फंडामेंटल राईट्सचा. म्हणजे सर बी एन राव यांनी एक मत मांडलं नंतर की जो भाग न्याय प्रविष्ट आहे त्या भागाला काय म्हटलं पाहिजे तुम्ही फंडामेंटल राईट्स. आणि जो भाग गैर न्याय प्रविष्ट आहे त्या भागाला तुम्ही डीपीएसपी म्हणा. म्हणजे काय म्हटलं पाहिजे तुम्ही त्याला मार्गदर्शक तत्व म्हटलं पाहिजे. आणि जी घटना समिती होती त्या घटना समितीने सर बी एन राव यांचं जे मत आहे ते ऍक्सेप्ट केलं आणि जो भाग न्याय प्रविष्ट आहे त्याला फंडामेंटल राईट्स म्हटलं आणि जो भाग गैर न्याय प्रविष्ट आहे त्याला त्यांनी मार्गदर्शक तत्व म्हटलेलं पाहायला मिळतं. इथं 2 प्रश्न जनरेट होतात. मूलभूत हक्कांची विभागणी न्यायप्रविष्ट आणि गैर न्यायप्रविष्ट करा असं कोण म्हटलं होतं तेज बहादूर सप्रू समिती. डन का. फंडामेंटल राईट्स जे आहेत मूलभूत हक्क जे आहेत त्यांना न्यायप्रविष्ट आणि गैर न्यायप्रविष्ट म्हटलं पाहिजे असं कोणी म्हटलं होतं तेज बहादूर सप्रू समितीने. जो भाग न्यायप्रविष्ट आहे त्याला फंडामेंटल राईट्स म्हणून नाव द्या आणि जो भाग गैर न्यायप्रविष्ट आहे त्याला तुम्ही मार्गदर्शक तत्व म्हणा असं कोणी सजेस्ट केलं होतं सर बी एन राव. दोघांमधला फरक कळला. जो भाग न्यायप्रविष्ट आहे त्याला तुम्ही काय म्हटलं पाहिजे फंडामेंटल राईट्स आणि जो भाग गैर न्यायप्रविष्ट आहे त्याला काय म्हटलं पाहिजे हे कोणी म्हटलं सर बी एन राव. आणि तेज बहादूर सप्रू समितीने काय सांगितलं का तुम्ही फंडामेंटल राईटची अशी विभागणी करा काही भागाला न्याय प्रविष्ट करा आणि काही भागाला गैर न्याय प्रविष्ट केलं पाहिजे. डन का इथपर्यंत. डन का. ओके. एक आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे जे तुम्हाला PYQ मध्ये पाहायला मिळेल. जर ते रिपीट झालं तर ते आपल्याला जमायला पाहिजे. आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आहे. आधी स्टेटमेंट आहे का फार सुंदर स्टेटमेंट आहे. स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जागे झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा क्रम वेळ ठिकाण आणि त्याच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीकता दिली नाही तर ती आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दडपून जाईल. म्हणजेच आत्ताच स्वातंत्र्य मिळालंय भारताला आणि त्या स्वातंत्र्य मिळवलेल्या जी राज्यसंस्था आहेत तिला आपण वेळ काळ ठिकाण ठरवण्याचं जर आपण स्वातंत्र्य दिलं नाही तर ती जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दडपून जाईल. म्हणून जी राज्यसंस्था आहे तिला काम करण्याचं आपण सध्या तरी काय दिलं पाहिजे फ्रीडम दिलं पाहिजे असं कुणाचं मत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा PYQ आहे. मग का लिहिला पाहिजे जर परत रिपीट झाला तर तो आपल्याला समजायला पाहिजे. लिहा कोणाचं नाव लिहिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्वातंत्र्य मिळवून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना
वेळ पार पाडताना, अरे यार अंडू करावं लागेल, पार पाडताना त्यांचा क्रम वेळ ठिकाण आणि परिपूर्तीचा मार्ग, ठिकाण आणि परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीकता दिली नाही. परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीकता दिली नाही तर ते आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दिली नाही तर ती आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दडपून जाईल. कुणाचं मत हे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय म्हणतात? स्वातंत्र्य मिळवून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला, आत्ताच राज्यसंस्थेला स्वातंत्र्य मिळाले आणि ती आत्ताच जागी झाली आहे, तिला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना, ती राज्यसंस्था आत्ताच स्वातंत्र्य झालंय तिचं, आणि तिला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण तिचा क्रम, वेळ, ठिकाण हे तिला स्वतः ठरवण्याची जर आपण मोकळीकता दिली नाही तर ती तिच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दडपून जाईल, असं म्हणणं कुणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुणाचं म्हणणं येते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. जर हा प्रश्न आला, ऑलरेडी 1-2 वेळा आलाय, जर परत रिपीट झाला तर हा प्रश्न चुकवायचा नाही. ऑलरेडी आय थिंक 2-3 वेळा हा प्रश्न ऑलरेडी आलेला पाहिला मिळतो. झालं सगळ्यांचं लिहून? ओके. आता तुम्हाला एक प्रश्न सांगतो मी. मला असं वाटतं की हा प्रिलिम मध्ये यायला पाहिजे. ग्रुप सी च्या मेन्स मध्ये हा प्रश्न आला होता, तर हा प्रिलिमला जर आला तर हा प्रश्न चुकवायचा नाही. डीपीएसपीचं आपल्याला माहिती आहे की मार्गदर्शक तत्व कलम 36 पासून चालू होतात, कलम 51 पर्यंत आपल्याला मार्गदर्शक तत्व पाहायला मिळतात. हे जे मार्गदर्शक तत्व आहेत यांची विभागणी केलेली आहेत. यांची काय केलेली आपल्याला पाहायला मिळतं? विभागणी केलेली पाहायला मिळते. बरोबर, काय केलेली पाहायला मिळते? विभागणी. बरं, आय थिंक विभागणी आपण शेवटला घेऊ. आधी आपण आर्टिकलचे हेडिंग्स लागलंच रिवाइज करू, हेडिंग्स पर्यंत रीच करू, मग विभागणी पाहू, म्हणजे कदाचित जास्त अंडरस्टँडिंग प्रॉपर होईल. चला, त्यातला पहिला आर्टिकल आपण पाहिला होता मार्गदर्शक तत्वांचा, आर्टिकल 36. आर्टिकल काय होता राजा? 36. आणि आर्टिकल 36 मध्ये काय मेन्शन केलंय रे? राज्य संस्थेची व्याख्या. काय मेन्शन केलंय? राज्य संस्थेची व्याख्या. ही जी व्याख्या आहे ही तुम्हाला फंडामेंटल राईट्स मध्ये चांगली समजेल, इथं समजून घेण्याची गरज नाही. राज्य संस्थेची व्याख्या. त्याच्यानंतर आर्टिकल येतो 37. पुढचा आर्टिकल कोणता येतो? आर्टिकल येतो 37. काय म्हणतो राजा आर्टिकल 37? मार्गदर्शक तत्व लागू केलं पाहिजे. मार्गदर्शक तत्वे काय केली पाहिजे राजा? मार्गदर्शक तत्वे काय केली पाहिजे? लागू केली पाहिजे. डन का? आर्टिकल 37 मार्गदर्शक तत्व काय केली पाहिजे? आपण लागू केली पाहिजे. 37. त्याच्यानंतर पुढची हेडिंग येते आर्टिकल 38. आर्टिकल 38 काय रे? आर्टिकल 38 लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं. लोककल्याणाच्या समर्थनार्थ. आर्टिकलची हेडिंग लिहायची हा तुम्हाला ह्या, कारण ह्या चॅप्टर मध्ये परत त्याला याच्यात लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं. समाज व्यवस्था प्रस्थापित करणं. लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं हे तुम्हाला आर्टिकल 38(1) मध्ये पाहायला मिळतं. कशामध्ये पाहायला मिळतं? 38(1) मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो 38(2). आणि 38(2) वरती हा 38(2) नंतर ऍड केलाय. 38(2) आधी होता का राज्यघटनेमध्ये? नाही.
38.2 नंतर ऍड केलाय. कितव्या घटना दुरुस्तीने ऍड केलाय? 44वी घटना दुरुस्ती 1978 ने ऍड केला. बरोबर ना? आणि 38.2 काय म्हणतो? विषमता किमान पातळीवर आणणे. किमान पातळीवर आणणे ही कुणाची हेडिंग आहे राजा? आर्टिकल 38.2. आणि 38.2 कितव्या घटना दुरुस्तीने ऍड केलाय? 44वी घटना दुरुस्ती 1978. डन का? आर्टिकल 36. आर्टिकल 36 काय म्हणतो? राज्य संस्थेची व्याख्या. 37 मध्ये काय पाहायला मिळतं? मार्गदर्शक तत्व लागू केली पाहिजे. आर्टिकल 38 काय म्हणतो? लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं. आणि 38.2 काय म्हणतो? विषमता किमान पातळीवर आणणे. आणि 38.2 कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलाय? 44वी घटना दुरुस्ती 1978. डन का? नंतर झालं सगळ्यांचं लिहून. नंतर महत्वाचा मुद्दा येतो. नंतर महत्वाचा आर्टिकल आहे जो कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये हमखास येतो. आर्टिकल 39. आर्टिकल काय राजा? हा 39. आर्टिकल 39 ची हेडिंग आपण काय म्हणतो? मार्गदर्शक तत्वांचं काय केलं पाहिजे? पालन करणं. 38 ची हेडिंग अशी आहे की मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं पाहिजे. पालन केलं पाहिजे. या हेडिंग पेक्षा या आर्टिकलचे जे सब आर्टिकल्स आहेत ते मला वाटतं फार महत्वाचे आहेत. ज्याच्यामध्ये आपण 39(1), 39(b), 39(a), 39(c), 39(d), 39(e) आणि 39(f) हे आर्टिकल आपल्याला पाहायला मिळतात. फार महत्वाचे हेडिंग्स आहेत हे. बरोबर. जर याच्या आतमध्ये मी इन डिटेल पाहायला प्रयत्न केला तर 39(a) मध्ये मला पाहायला मिळतं पुरुष व स्त्री कामगारांना उपजीविकेच्या समान संधी. उपजीविकेच्या समान संधी कोणत्या हेडिंग मध्ये राजा? आर्टिकल 39(a). म्हणजे स्त्रिया आणि पुरुष जे आहेत त्यांना कामाच्या कशा मिळाल्या पाहिजे? समान संधी मिळाल्या पाहिजे. जसं हा मी लक्षात ठेवतो त्याच्यानंतर मी 39(b) पण लक्षात ठेवायला पाहिजे लगेच. याच्यामध्ये काय म्हटलंय? समान कामासाठी समान वेतन. समान कामासाठी काय म्हणतोय आपण? समान वेतन. डन का? समान कामासाठी काय राजा? समान वेतन. त्याच्यानंतर आपण 39(c) लक्षात ठेवतो. काय लक्षात ठेवतो? 39(c). सी सेंट्रलायझेशन ना, म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये. केंद्रीकरण. सी फॉर सेंट्रलायझेशन. सी कशासाठी राजा? सेंट्रलायझेशन. हा, सी फॉर सेंट्रलायझेशन. काय 39(c)? संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये. संपत्तीचं केंद्रीकरण झालं पाहिजे का राजा? नाही. संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये हा आर्टिकल कोणतं सांगतो? 39(c). आणि 39(b) काय म्हणतो? भौतिक संपत्तीचे काय? समान वितरण. वितरण कसं झालं पाहिजे? संपत्तीचं समान वितरण झालं पाहिजे. हे असे 39 ABCD आपण लक्षात ठेवतो. डन का? काय हरकत नाही. 39(e) काय म्हणतो? 39(e) ते तर F ला यायला पाहिजे ना. स्त्रिया आणि पुरुष यांच्या आरोग्याचं संरक्षण केलं पाहिजे. त्यांना न पेलणारे काम लावली नाही पाहिजे. आणि लहान जे बालक आहेत त्यांच्या कवळ्या वयाचा दुरुपयोग करायला नको. अशा 4-5 गोष्टी ह्या 39(e) मध्ये मेन्शन केल्यात. काय? स्त्री पुरुष कामगारांचं काय? स्त्री पुरुष कामगारांचं आरोग्य, बालकांचं कवळे वय यांचा दुरुपयोग करू नये. यांचा काय नाही केलं पाहिजे?
यांचा दुरुपयोग करू नये व त्यांना न पेलणाऱ्या कामास लावू नये. कोण सांगतं राजा हे आर्टिकल 39E काय म्हणतो? स्त्रियांना आणि पुरुषांना यांच्या आरोग्याचा दुरुपयोग आपण करायला नको, बालकांचं जे कवळं वय त्याचा दुरुपयोग करायला नको, आणि यांना न पेलणारे जे काम आहेत ते सुद्धा आपण लावायला नको. हे कोण सांगतं? आर्टिकल 39F सॉरी आर्टिकल 39 बालकांचं आणि युवकांचं व युवकांचं काय रे? नैतिक व भौतिक संरक्षण करायचं. नैतिक व भौतिक संरक्षण करायचं. कोणता आर्टिकल सांगतो? आर्टिकल 39F. डन का? आर्टिकल 39 मी जसं सांगितलं तसे तोंडपाठ करून ठेवायचे, कारण याच्यावरती डेफिनेटली प्रश्न पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यावरती डेफिनेटली प्रश्न पडतो. डन का? आर्टिकल 39A पुरुष आणि स्त्रियांना कामाच्या समान संधी. 39D समान कामाबद्दल समान वेतन. 39C केंद्रीकरण संपत्तीचं नको. 39B भौतिक संपत्तीचं योग्य वितरण झालं पाहिजे. 39E स्त्री आणि पुरुष कामगारांच्या आरोग्याचा दुरुपयोग व्हायला नको, बालकांच्या कवळा वयाचा दुरुपयोग नको, आणि त्यांना न पेलणाऱ्या कामावरती लावायचं नाही. आणि 39F बालकांचं आणि युवकांचं भौतिक आणि नैतिक संरक्षण करायला पाहिजे. डन का? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथे लिहून देतोय बघा इकडे. सगळ्यात महत्वाचा हा जो 39F आहे, 39F हा तुमचा ऍड केलाय 42वी घटना दुरुस्ती 1976 ने. कशाने ऍड केला? 42वी घटना दुरुस्ती 1976. मग 38(2) होतं बघा. 38(2) कशाने ऍड केला होता? 44वी घटना दुरुस्ती 1978. डन का? 38(2) 44वी घटना दुरुस्ती 1978 आणि 39F जर म्हटला तर 42वी घटना दुरुस्ती 1976. डन का? पुढची हेडिंग कडे जातोय आपण, पुढच्या आर्टिकल कडे जातोय. आर्टिकल येतो, आर्टिकल कोणता आहे? 39A. आर्टिकल 39A काय म्हटले? 39A ची हेडिंग कायदेविषयक मोफत सहाय्य. कायदेविषयक काय राजा? कायदेविषयक मोफत सहाय्य. कायदेविषयक मोफत सहाय्य कोणत्या आर्टिकलची हेडिंग आहे? आर्टिकल 39A. आर्टिकल 39A. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आर्टिकल 39A हा सुद्धा 42वी घटना दुरुस्ती 1976 ने ऍड केलाय. डन का? कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलाय? 42वी घटना दुरुस्ती 1976. जाऊ पुढे. चल पुढे. पुढचा आर्टिकल येतो आर्टिकल 40. काय म्हणतो आर्टिकल 40? सगळ्यांच्या आवडीचा आर्टिकल. काय? ग्रामपंचायतीची स्थापना. ग्रामपंचायतीची स्थापना. काय हरकत यात राजा? ग्रामपंचायतीची स्थापना. आर्टिकल 40. आर्टिकल 40. जाऊ पुढे. पुढचा आर्टिकल कोणता येतो? आर्टिकल 41. आर्टिकल 41 काय म्हणतो? आर्टिकल 41 कामाचा शिक्षणाचा आणि सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. कोणत्या आर्टिकल मध्ये मेन्शन आहे राजा? आर्टिकल 41. कोणत्या आर्टिकल मध्ये मेन्शन आहे? 41. मग 41 मध्ये कशाची मदत होती? कोणत्या व्यक्तींना याच्यामध्ये मदत केली जाते? बघा याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं की बेकारी, वार्धक्य म्हणजे वय होणं, वार्धक्य, बेकारी, वार्धक्य, त्याच्यानंतर आजार आणि विकलांग, आजारपण आणि विकलांग, हे जे लोक आहेत यांना मदत केली जाते. विकलांग व्यक्ती असतील, फार आजारी असतील, वय जास्त झाले, म्हातारे लोक, ज्यांना रोजगार कमी आहे, बेकार आहे, अशा लोकांना आर्टिकल 41 थ्रू मदत केली जाते. जसं की नाही का कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक सहाय्य. मग सार्वजनिक सहाय्याचा अधिकार कोणाला मिळतो? बेकार,
वार्धक्य, आजार आणि विकलांग जे व्यक्ती आहेत त्यांना या फायदा होतो. पण हा जो फायदा आहे आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून फायदा होतो. हा महत्वाचं वाक्य येतं, याच्यावर प्रश्न आहे. आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत राहून, आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत राहून, आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत राहून. शंकर तू 21,000 आणलं ना रे? ते याचे PDF कर मार्गदर्शक तत्वांचे. मार्गदर्शक तत्व काय 40 प्रश्न असतात. डन का? जाऊ आर्टिकल 42 ला. जाऊ आर्टिकल 42. चला. हा नाही काय आहे का नाही? उपवास आहे काय तुम्हाला आज? आर्टिकल 42 काय म्हणतो? आर्टिकल 42 कामाच्या ठिकाणी काय? कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण पाहिजे. योग्य वातावरण, कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण म्हणजेच मानवी परिस्थिती पाहिजे, म्हणजे ह्युमॅनिटी दिली पाहिजे, मानवी परिस्थिती. त्याच्यानंतर प्रसूती सहाय्य, बरोबर ना? प्रसूती सहाय्य कोणत्या हेडिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतं? आर्टिकल 42. याच्यासाठी कोण तरतूद करेल? या सगळ्याच्या सगळे निर्देशक जे आहेत, निर्देशन हे कुणासाठी रे? राज्य संस्थेला. कुणाला सांगितलं हे सगळं? राज्य संस्थेला. डन का? लिहिला आर्टिकल 42. नमस्कार. आर्टिकल 42 कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण, कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण, प्रसूती सहाय्य, कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण, प्रसूती सहाय्य. आर्टिकल कोणता आहे? हा आर्टिकल 42. आर्टिकल 42. जाऊ पुढे. पुढचे आर्टिकल आहे आर्टिकल 43. आर्टिकल 43 काय रे? आर्टिकल 43 कामगारांना निर्वाह वेतन, कामगारांना निर्वाह वेतन, बरोबर ना? आर्टिकल 43. आर्टिकल 43A, आर्टिकल 43A काय म्हणतो राजा? आर्टिकल 43A उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये, उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कुणाचा समावेश राजा? कामगारांचा समावेश, कामगारांचा समावेश, बरोबर आहे का? आणि आर्टिकल 43B, आर्टिकल 43B काय येतो रे? सहकार सोसायट्यांची स्थापना, सहकार सोसायट्यांची स्थापना, सहकार सोसायट्यांची स्थापना. कितवी घटना दुरुस्ती याच्यासाठी? 97वी घटना दुरुस्ती 2011. 97वी घटना दुरुस्ती 2011. अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आर्टिकल 43 मध्ये, आर्टिकल 43 मध्ये कुटीर उद्योगांचं संरक्षण पण सांगितलंय. कुटीर उद्योगांचे संवर्धन, कुटीर उद्योगांचे संवर्धन महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न येतो, लक्षात ठेवायचं. कुटीर उद्योग कोणत्या आर्टिकल मध्ये? तर कुटीर उद्योग कोणत्या आर्टिकल मध्ये? आर्टिकल 43. लक्षात ठेवायचं, स्पेशल प्रश्न येतो याच्यावरती. मग आर्टिकल 43 म्हणतो कामगारांच्या निर्वाह वेतन, आर्टिकल 43A म्हणतो उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा समावेश, आणि 43B म्हणतो सहकारी सोसायट्यांची स्थापना. आणि याच्यासाठी कितवी घटना दुरुस्ती आहे? 97. आता इथे एक घटना दुरुस्ती येते 43A साठी, 42वी घटना दुरुस्ती 1976. काय हरकत?
जाऊ पुढे. त्याच्यानंतर आर्टिकल कोणता येतो राजा? आर्टिकल 44. आर्टिकल 44 काय राजा? आर्टिकल 44 ची हेडिंग समान नागरी कायदा. समान नागरी कायदा कशाची हेडिंग आहे? आर्टिकल 44. आता समान नागरी कायदा म्हणजे काय? मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की मुस्लिमांचे कायदे वेगळे, हिंदूंचे कायदे वेगळे, शिखांचे वेगळे, म्हणजे प्रत्येक धर्माने जर त्यांच्यासाठी वेगळे कायदे जर केले तर भारतामध्ये इक्वेलिटी राहील का? नाही राहणार, बरोबर ना? आणि म्हणून आम्ही तुमच्या धर्माचे कायदे तुम्हाला शुभेच्छा त्याच्यासाठी, पण सगळ्या धर्मांसाठी जर वेगवेगळे कायदे केले तर भारतामध्ये इक्वेलिटी ठेवणं अवघड होऊन जाईल. आणि म्हणून तुमच्या धर्माचे कायदे नको, सगळ्या धर्मांसाठी एकच कायदा केला पाहिजे. याच्यासाठी आर्टिकल 44 म्हणतो समान नागरी कायदा. देन का जसं की डायव्होर्स घ्यायचा असेल तर हिंदू धर्माची पद्धत डायव्होर्स घेण्याची पद्धत वेगळी, मुस्लिम धर्माची डायव्होर्स घेण्याची पद्धत वेगळी, असं नको. याच्याने इनइक्वेलिटी पसरते. मग सगळ्यांसाठी डायव्होर्सची काय प्रोसेस पाहिजे? एकच पद्धत पाहिजे. मग हे लागू करण्यासाठी आम्ही 44 मध्ये काय म्हटलोय? समान नागरी कायदा. त्याची हिडिंग काय दिली आम्ही? समान नागरी कायदा. आणि मग इथे एक प्रश्न जनरेट होतो, खूप सुंदर प्रश्न इथं तयार होतो की स्वातंत्र्यापूर्वी समान नागरी कायदा लागू करणारं राज्य कोणतं? तर कोणतं होतं राजा? गोवा. कोणतं राज्य होतं? गोवा. आणि मग दुसरा मुद्दा इथे येईल की स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं राज्य कोणतं येतं? उत्तराखंड. कोणतं राज्य राजा? उत्तराखंड. आणि ह्या उत्तराखंड राज्यासाठी एक समिती नेमली होती. समितीचं नाव रंजना, IMP कर है या समितीला रंजना प्रकाशच येतं ना रे, रंजना प्रकाश देसाई. महत्वाचं आहे ही समिती, IMP कर या समितीला. इथं प्रश्न यायला पाहिजे. रंजना प्रकाश देसाई. रंजना प्रकाश देसाई. दोन महत्वाचे मुद्दे आहेत की समान नागरी कायदा लागू करावा असं संविधान सभेमध्ये मागणी करणारी व्यक्ती कोण? संविधान सभेत मागणी करणारे व्यक्ती कोण? तर त्यांचं नाव आहे मित्रांनो जवाहरलाल नेहरू. महत्वाचा मुद्दा आहे. जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेमध्ये मागणी केली होती का समान नागरी कायदा लागू करावा. आणि हा समान नागरी कायदा लागू करण्यासाठी 1931 कराची अधिवेशन जे झालं होतं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रयत्न केले होते हा समान नागरी कायदा लागू करण्यासाठी. कराची अधिवेशनात सुद्धा प्रयत्न झालेले पाहायला मिळतात. डन का? मग समान नागरी कायदा. आता हेडिंग पुरतं थांबायचं नाही. कंबाईनचा हा प्रश्न आहे, प्रेडिक्टिव्हर का हा प्रश्न यायला पाहिजे. प्रेडिक्ट आहे. एकतर इथं फसवतील ते स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यानंतर. जे लोक वाचणार नाही ना बारकाईनं त्यांचा प्रश्न चुकल इथं. दुसरं ते चुकवतील स्वातंत्र्यापूर्वी कोण आहे? गोवा. आणि स्वातंत्र्यानंतर कोण आहे? उत्तराखंड. आणि तिसरा प्रश्न यायला समितीचा रंजना प्रकाश. मला डॅम शुअर वाटतं की ग्रुप बी ला किंवा ग्रुप सी ला हा प्रश्न यायला पाहिजे प्रिलिमला. त्याच्यामुळे लक्षात घ्या हा प्रश्न आला की अजिबात चुकवायचा नाही. ग्रुप बी किंवा ग्रुप सी च्या प्रिलिम मध्ये हा प्रश्न 100% पाहायला मिळू शकतो. जायचं पुढे. 44 झालं. आता 45 काय राजा? 45 ची हिडिंग आर्टिकल 45. आर्टिकल 45 0 ते 6 वर्ष 0 ते 6 वयोगटातील बालकांना शिक्षणाच्या आणि संगोपनाच्या सुविधा उपलब्ध करून देणं आणि संगोपनाच्या संधी उपलब्ध करून देणं कुणाचं कर्तव्य आहे? राज्य संस्थेचं. कुणाचं कर्तव्य हे? राज्य संस्थेचं. बरं तुम्हाला माहित आहे का याच्यासाठी एक घटना दुरुस्ती केली होती अमेंडमेंट 86वी घटना दुरुस्ती 2002. हिने हा आर्टिकल ऍड नाहीये केलेला. याचं काय केलेलं आहे हो?
व्याख्या बदलली. याची काय बदलली आहे? व्याख्या बदलली आहे. जाऊ पुढे. आर्टिकल 46. पुढचा आर्टिकल कोणता यायला पाहिजे? आर्टिकल 66. 66 नाही 46. आर्टिकल 46 काय राजा? SC ST आणि OBC यांच्या शिक्षणासाठी तरतुदी ना, यांच्या शिक्षणासाठी तरतुदी, यांच्या शिक्षणासाठी काय असायला पाहिजे? तरतुदी. बरोबर ना? शिक्षणासाठी तरतुदी. शिक्षण आणि आर्थिक सहाय्य, शिक्षण आणि आर्थिक सहाय्य, आर्थिक सहाय्य याच्यासाठी आपल्या तरतुदी केलेलं पाहायला मिळतात. जायचं पुढे. आर्टिकल 46 झाला. आर्टिकल काय येतो? 47. कशाशी रिलेटेड आर्टिकल 47? पोषण, राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा. काय म्हणतोय? जनतेचं पोषण, जनतेचं पोषण, राहणीमान आणि आरोग्य सुधारणे. आणि आरोग्य काय झालं पाहिजे? सुधारलं पाहिजे. काय काय? पोषण, राहणीमान आणि आरोग्य सुधारलं पाहिजे. आरोग्य म्हणजे दारू प्या असं म्हणता का हो? नाही. तर आरोग्यामध्ये इथं स्पेशली मेन्शन केलंय. तुम्हाला विचारतात DPSP मध्ये, मार्गदर्शक तत्वांमध्ये अल्कोहोल पिऊ नका असं कोणत्या आर्टिकल मध्ये म्हटलंय? तर कोणत्या आर्टिकल म्हटलं? दारूबंदी 47. लक्षात ठेवायचं. दारूबंदी कोणत्या आर्टिकल मध्ये? आर्टिकल 47 मध्ये. दारूबंदी कोणत्या आर्टिकल मध्ये पाहायला मिळते आपल्याला? आर्टिकल 47. मादक पेय, अंमली पदार्थ प्यायचे नाही. बंदी आहे, बॅन आहे, बॅन, बंदी. मादक पेय आणि अजून काय? अंमली पदार्थ. लक्षात ठेवा आर्टिकल 47 हा तुझ्या आरोग्याशी संबंधित आहे. आरोग्यामध्ये मादक पेय, दारू वगैरे चालत नाही. पोषण, राहणीमान आणि आरोग्य सुधारणं हे राज्याचं कर्तव्य आहे. आर्टिकल 47. कोणता आर्टिकल आहे राजा? हा आर्टिकल 47. जाऊ पुढे. पुढचा आर्टिकल येतो आर्टिकल 48. पुढचा आर्टिकल आहे आर्टिकल 48. काय रे राजा आर्टिकल 48 मध्ये? कृषी आणि कृषीच आहे ना फक्त आर्टिकल 48 मध्ये. कृषी येतं, कृषी येतं. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न येतो गोहत्या बंदी. गोहत्या बंदी. गोहत्या बंदी कोणत्या आर्टिकल मध्ये राजा? आर्टिकल 48 मध्ये. कृषीच्या रिलेटेड गोष्टी कोणत्या आर्टिकल मध्ये? आर्टिकल 48. याच्यामध्ये सांगितलंय गायी, वासरे, दुभती जनावर आणि भाकड जनावर. भाकड म्हणजे जे दूध वगैरे देत नाही, भाकड जे कामात नाही. आता ते भाकड जनावर यांच्या कत्तलीस मनाई केलेला आर्टिकल कोणता? आर्टिकल 48. कृषी आणि गोहत्या बंदी कोणत्या आर्टिकल मध्ये पाहायला मिळतं? आर्टिकल 48. कोणत्या आर्टिकल मध्ये? आर्टिकल 48. डन का? कृषी आणि पशुसंवर्धन पण येतं. हा याच्या कृषी आणि पशुसंवर्धन, कृषी आणि पशुसंवर्धन आर्टिकल 48. आणि सगळ्यात महत्वाचं येतो आर्टिकल 48A. काय? पर्यावरण आणि वन्यजीव यांचं संरक्षण. पर्यावरण आणि वन्यजीव, यांचं संरक्षण आणि संवर्धन. संरक्षण
आणि संवर्धन, संरक्षण आणि संवर्धन. आर्टिकल 48A कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलंय हो? 42वी घटना दुरुस्ती 1976. 1976. डन का? आर्टिकल झाले. 48 झाला, 48A झाला. पुढचा आर्टिकल येतोय आर्टिकल 49. आता हा मेन्सचा प्रश्न आहे. हा आर्टिकल 49 काय म्हणतो? आर्टिकल 49 सार्वजनिक स्मारक, सार्वजनिक स्मारके, सार्वजनिक स्मारक आणि स्थान, सार्वजनिक स्मारक आणि स्थान यांचं काय केलं पाहिजे? संरक्षण केलं पाहिजे. कोणत्या आर्टिकल मध्ये? आर्टिकल 49. आर्टिकल 50 काय म्हणतो? आर्टिकल 50 नाही, न्यायव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि कार्यमंडळ, न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांची विभागणी. कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये काय पाहिजे? ठीक आहे ना. न्याय व्यवस्था आणि कार्यकारी मंडळ एकमेकांपासून वेगळे असायला पाहिजे. न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग असं लिहू. न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी असं लिहू. न्याय व्यवस्था कार्यकारी सारखेच अर्थ होतात, पद्धत बदलती लिहिण्याची. न्यायव्यवस्था, न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून, न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून स्वतंत्र. आता जमतंय ना? न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून कशी असायला पाहिजे? स्वतंत्र. 49. न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून कशी आहे? स्वतंत्र असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा आर्टिकल येतो आता आर्टिकल 51. आर्टिकल 51 काय रे राजा? आंतरराष्ट्रीय शांतता. बरोबर ना? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. आंतरराष्ट्रीय शांतता, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. डन का? मग याच्यामधल्या ज्या सब हेडिंग्स आहेत त्या आयोगाला फार महत्वाच्या वाटत्या. आर्टिकल याच्यामधल्या ज्या हेडिंग्स आहेत त्या आयोगाला फार महत्वाच्या वाटत्या. आंतरराष्ट्रीय शांतता आणि पाठ करायच्या वर काय हेडिंग. आता कंबाईनच्या मेन्सला ग्रुप बी ला याच्यावरती प्रश्न होता. काय? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन. आंतरराष्ट्रीय शांतता बोलू नका. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन, आणि सुरक्षा यांचं संवर्धन यांचं काय झालं? ते याला हँग झाला तो. यांचे संवर्धन नाही होते ना. चला परत घ्यावं लागेल. काय होतं? आर्टिकल 51. आर्टिकल 51 काय म्हणतोय? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. डन का? याच्यामध्ये पहिली हेडिंग्स आहे
आर्टिकल 51(1) मध्ये काय म्हटलं, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन. तेच परत आंतरराष्ट्रीय शांतता, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन, यांचं काय केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. 2, राष्ट्रांमध्ये, फार महत्वाचं, राष्ट्रांमध्ये न्यायसंगत आणि सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक, न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखणे म्हणजे राष्ट्रांमध्ये न्यायसंगत आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे, सन्मानपूर्वक राहिलं पाहिजे, राष्ट्रांमध्ये वाद नाही झाले पाहिजे, आंतरराष्ट्रीय शांतता आपण जपली पाहिजे. 2, 3 मध्ये सांगितलंय आंतरराष्ट्रीय कायदा आणि तहांचा काय केला पाहिजे, आदर ठेवला पाहिजे. आंतरराष्ट्रीय तहांचा आणि कायद्यांचा सन्मान राखला पाहिजे, आणि कायद्यांचा सन्मान राखावा, आणि कायद्यांचा सन्मान राखला पाहिजे, सन्मान राखावा. आणि 4थं येतं आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडवणे. आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडवणे. डन का? म्हणजे 4 गोष्टी येतात. किती गोष्टी येतात? 4. 1, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा ठेवली पाहिजे, यांचं संवर्धन केलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय शांतता कायम ठेवली पाहिजे. 2, राष्ट्रांमध्ये न्यायसंगत आणि सन्मानपूर्वक वातावरण ठेवलं पाहिजे. राष्ट्रांमध्ये कसं वातावरण ठेवलं पाहिजे? न्यायसंगत आणि सन्मानपूर्वक. 3, आंतरराष्ट्रीय तंट्यांचा आणि कायद्यांचा नाही, आंतरराष्ट्रीय तहांचा आणि कायद्यांचा काय ठेवला पाहिजे? सन्मान ठेवला पाहिजे, आदर ठेवला पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय जे तंटे ते कशाद्वारे सोडवले पाहिजे? लवादाद्वारे. आंतरराष्ट्रीय तहांचा, कायद्यांचा सन्मान करा, तंटे लवादाद्वारे सोडवली पाहिजे, राष्ट्रांमध्ये न्यायसंगत आणि सन्मानपूर्वक संबंध राखले पाहिजे, आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे. कोणत्या हेडिंग मध्ये येतं? आर्टिकल 51. आता फंडामेंटल ड्युटीज म्हणण्यापेक्षा DPSP जे मार्गदर्शक तत्व आहेत, या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही घटना दुरुस्ती झाल्यात ना, मग आपल्याला त्या घटना दुरुस्ती माहित पाहिजे. पहिली घटना दुरुस्ती मी लिहू का इथे? कोणती लिहू? 42वी घटना दुरुस्ती 1976. किती आर्टिकल ऍड केलं होईनी? 4. किती आर्टिकल ऍड केले? 4. मला माहित पाहिजे. पहिला 38 नाही, पहिला आर्टिकल येतो 39F, 39A, 43A आणि 48A. पाठ करायचं. याच्यावरती कायम प्रश्न येतो. 39F, 39A, 43A, 48A. कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केले? 42. डन का? 39F, 39 कॅपिटल A, 43A आणि 48A. बरोबर का? परत एक घटना दुरुस्ती झाली आहे, 44वी घटना दुरुस्ती 1978, आणि तिने किती आर्टिकल ऍड केले? 1. कोणता आर्टिकल ऍड केला? 38 विषमता किमान पातळीवरती आणणे. 38 2 नावाचा आर्टिकल ऍड केलाय, विषमता किमान पातळीवर आणणे. समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक घटना दुरुस्ती याच्यामध्ये 86वी घटना दुरुस्ती 2002. कितवी घटना दुरुस्ती राजा? 86. कोणता आर्टिकल ऍड केला रे? कोणता आर्टिकल ऍड केला? आर्टिकल 45 ची भाषा बदलली. आर्टिकल 45 ची काय बदलली आहे? भाषा म्हणण्यापेक्षा व्याख्या बदलली. काय बदलली? त्याची व्याख्या. अजून एक आर्टिकल घटना दुरुस्ती झाली आहे, 97वी घटना दुरुस्ती 2011, आणि इने आर्टिकल 43B ऍड केलाय. बघा प्रश्न येतो, हा छानपणे लक्षात ठेवायचं, त्याच्यावरती प्रश्न येतो. किती घटना दुरुस्ती आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये? 4. 42 ने कोणते आर्टिकल ऍड केले? 39F, 39A, 43A, 48A. 44व्या घटना दुरुस्तीने काय ऍड केलं? 38 2. 86व्या घटना दुरुस्तीने आर्टिकल 45 ची काय बदलली? व्याख्या.
आणि 97व्या घटना दुरुस्तीने कोणता आर्टिकल ऍड केला? 43B. कोणता आर्टिकल ऍड केला? 43B. डन का? ओके. आता आपण एक महत्वाचा मुद्दा पाहणार आहे की हे जे आर्टिकल आहे यांची विभागणी केली जाते. या आर्टिकलची काय केली जाते? विभागणी. आता ही विभागणी कशी आहे बघा. ज्या आर्टिकलची विभागणी केली आहे, काही आर्टिकल गांधीवादी आहे, काही आर्टिकल कसे आहेत राजा? गांधीवादी. काही आर्टिकल समाजवादी आहेत, काही आर्टिकल कसे आहेत? समाजवादी. काही जे आर्टिकल आहे ते उदार मतवादी आहे. कसे आहेत ते? उदार मतवादी. एवढे तीनच लक्षात ठेवायचे. आणि एक लक्षात ठेवायचं आंतरराष्ट्रीय. एक लक्षात ठेवायचं आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय मेन्सला प्रश्न आहे, प्रिलिमला नाही आलेला ह्या अँगलने. बघा आता गांधीजी आहे, कसं लक्षात राहील ते महत्वाचं आहे. लिहिण्यापेक्षा महत्वाचं काय लक्षात कसं राहील बघा. गांधींनी ग्रामीण भागावरती फोकस केलाय, हे माहिती आहे तुम्हाला. गांधींचा फोकस कोणत्या भागावरती होता? ग्रामीण भागावरती. ग्रामीण भागाचा पहिला आर्टिकल येतो बघा, आर्टिकल 40, ग्रामपंचायतीची स्थापना. म्हणून गांधीवादी पहिला आर्टिकल येतो आर्टिकल 40. आला मुद्दा लक्षात? लॉजिकली कसं लक्षात राहतं? आर्टिकल 40. दुसरं बघा, कामगारांवरती, ग्रामीण भागातलेच लोक आहे कामगार, कामगारांवरती गांधींचा परत एकदा फोकस आहे. म्हणजे कामगारांना निर्वाह वेतन भेटलं पाहिजे, म्हणजे कामगारांवर गांधीजींचा फोकस होता. आणि म्हणून आर्टिकल येतो 43. पुढचा आर्टिकल येतो आर्टिकल 43. बघा ग्रामीण भागामध्ये लोक दारू जास्त पितात, गांधीजींचं म्हणणं होतं दारू जास्त पिऊ नका, आणि म्हणून आर्टिकल येतो 43B. 43B मध्ये दोन गोष्टी मेन्शन आहे ना? नाही, सॉरी आर्टिकल 43B त्याच्यामध्ये काय येतात? सहकारी सोसायट्या. आणि म्हणून पुढचा आर्टिकल घेतला पाहिजे आर्टिकल 43B. कोणता घेणार? आर्टिकल 43. म्हणजे आर्टिकल 43A नाही टाकलेलं बरं का यात, आर्टिकल 40 आहे. आर्टिकल कोणता घेतला? आर्टिकल 40. आर्टिकल 43B. आता तुम्हाला माहिती आहे का, आर्टिकल 46 SC/ST साठी आहे. SC/ST म्हणजे परत दुर्बल भाग, दुर्बल गोष्टींवरती परत गांधीजींचा फोकस. म्हणून पुढचा आर्टिकल येतो आर्टिकल 46. बरोबर. आर्टिकल 47 मध्ये आरोग्य आहे, त्याच्यात परत दारू पिऊ नका असं म्हटलंय, म्हणून गांधींचं म्हणणं दारू पिऊ नका. आणि म्हणून पुढचा आर्टिकल येतो आर्टिकल 47. आर्टिकल 47. परत 48 ला काय आलं रे? कृषी. कृषीवरती ग्रामीण भाग आला, आणि म्हणून परत आर्टिकल येतो 48 आणि आर्टिकल येतो 48A. म्हणजे ग्रामीण भाग आणि दुर्बल भाग हे जे आर्टिकल याच्यावरती गांधीजींनी फोकस केलाय. असं लक्षात जर ठेवलं तर छानपणे लक्षात राहील. ग्रामपंचायतीची स्थापना ग्रामीण भागात झालं. आर्टिकल 43B सहकार सोसायट्या मोस्टली ग्रामीण भागात. 46 SC/ST ना, 46 ला काय येतं? SC/ST. परत जास्त भाग ग्रामीण भागामध्ये येतो, परत हा दुर्बल भाग येतो ना. 47 आरोग्य, ग्रामीण भागातील लोक दारू पितात म्हणून 47. 48 का बरं? कृषी. आणि 48 का बरं? पर्यावरण. म्हणजे हे जे आर्टिकल हे कोणते आर्टिकल आहे? गांधीवादी. 40 गांधीवादी आर्टिकल कोणते? आर्टिकल 40, 43, 43B, 46, 47, 48. जमतंय का? परत एकदा, गांधीवादी आर्टिकल कोणते? आर्टिकल 40, 43, 43B, 46, 47, 48, 48A. जमतं का? जमलं. चला पुढे. समाजवादी. समाजवादी बोलू नका थोडा वेळ, थोडं राहिलं. समाजवादी. समाजवादीमध्ये आर्टिकल येतो 38(2), विषमता किमान पातळीवर आणणं. समाजवादी म्हणजे समाजाच्या रिलेटेड गोष्ट झाली. आर्टिकल काय? आर्टिकल काय? विषमता किमान पातळीवर आणलं पाहिजे. त्याच्यानंतर आर्टिकल येतो 39. 40 येईल का आता? ग्रामपंचायत. पुढचे 3 आर्टिकल सलग घ्यायचे. आर्टिकल 41, आर्टिकल 42, आर्टिकल 43, आर्टिकल 43A आणि आर्टिकल 47. हे बघ 38 आणि 39 लक्षात राहील का? हे सोपं आहे ना. पहिले 2 लक्षात ठेवायचे, 38 आणि 39. हे 2 लक्षात राहिले का? 41 पासून सुरुवात केली का इथपर्यंत डायरेक्ट थांबायचं नाही. 41, 42, 43, 43
43 ब नाही ह यात, कारण ते गांधीवादी 43 ब. 41, 42, 43, 43 आणि डायरेक्ट उडी मारायची 47 वर. 47 इकडे पण यायला पाहिजे, इथं पण यायला पाहिजे, दोन्ही ठिकाणी ओव्हरलॅपिंग आहे. डन का? परत एकदा सांगू, 38, 39, 40 घ्यायची गरज, 41, 42, 43, 43 आणि डायरेक्ट 47. डन का? आंतरराष्ट्रीय आर्टिकल आहे, एकच आहे तो, आर्टिकल 51. कोणता आर्टिकल आहे राजा? आर्टिकल 51 आंतरराष्ट्रीय साठी, आर्टिकल 51. आता राहिलं उदारमतवादी. उदार म्हणजे काय? लिबरलायझेशन असायला पाहिजे, सगळ्यांना फ्रीडम असायला पाहिजे. मग लिबरल आर्टिकल सगळ्यात महत्वाचं आर्टिकल 44, समान नागरी कायदा. आणि म्हणून उदारमतवादीची हेडिंग चालू होते आर्टिकल 44, आर्टिकल 45. दोन घेतले हा, 44, 45, 44, 45. डन का? 44, 45 घेतले का हा जो 44 आहे ना त्याच्या भावापासून पुढे उडी मारायची. 48, 48 ए, 49, 50 आणि 51 पुढे अजिबात थांबायचं नाही. डन का? परत एकदा 51 डबल आहे, ओव्हरलॅपिंग येते, काही प्रॉब्लेम नाही त्याला. आर्टिकल 43 पण ओव्हरलॅपिंग आहे ना, हे का इथं पण 43 आहे. बरोबर आहे की नाही? चला, मला असं वाटतं लक्ष्मीकांत मध्ये इथं 43 पण दिलेला असेल, एकदा चेक कर बरं. 43 पण असेल इथे, इथं नाही दिलेला पण 43 असेल, आहे ना? इथं 43 आहे, इथं मेन्शन नाही केलेला नोट्स मध्ये, पण 43 इथं येतो. आर्टिकल 43. डन का? जाऊ पुढे. चला एकदा रिवाइज करतो मग पुढे जाऊ. गांधीवादी जर म्हटलं तर 40, 43, 43 ब, 46, 47, 48, 48 डन. त्याच्यानंतर समाजवादी 38, 39, 41, 42, 43, 43 47. लिबरल 44, 45, 48, 48 ए, 49, 50, 51. आणि आंतरराष्ट्रीय जर म्हटलं तर आता शेवटचा मुद्दा पाहायचा ह्या सेक्शनचा, 5 मिनिटात होईल की याच्यावरती टीका कोणी केली आहे, त्याच्यावरती प्रश्न येतो, म्हणजे परत आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये येण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. चला आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावरच्या टीका घेऊ आपण. काय घेतलं पाहिजे याच्यावरच्या टीका? सगळ्यात महत्वाची टीका आहे पहिली, नसरुद्दीन. पहिली टीका कोणाची आहे? नसरुद्दीन. नसरुद्दीन यांची पहिली टीका आहे. नसरुद्दीन म्हणतात की हे जे मार्गदर्शक तत्व आहेत हा नववर्षाचा निश्चय, हा नववर्षाचा काय राजा? निश्चय, जो दुसऱ्या दिवशी मोडला जातो, जो दुसऱ्याच दिवशी मोडला जातो. असं कोणी म्हटलं रे? नसरुद्दीन यांनी म्हटलंय. आता हा जो प्रश्न आहे सेकंड, हा आत्ताच्या मेन्सला आलाय. टीटी कृष्णम्माचार्यांनी काय म्हटलं? भावनांची कचरा पेटी. नसरुद्दीन कोण म्हटलं? टीटी का? हा, टीटी कृष्णम्माचारी. टीटी कृष्णम्माचारी, टीटी कृष्णम्माचारी. भावनांची खरी केराची टोपली, भावनांची खरी केराची टोपली कोणी म्हटलं रे? टीटी कृष्णम्माचारी. भावनांची खरी केराची टोपली कोणी म्हटले? टीटी कृष्णम्माचारी. श्रीनिवास महत्वाचं नाहीये, त्याच्यानंतर येतं केटी शहा. केटी शहा काय म्हटले यांनी? केटी शहा बँकेच्या सोयीनुसार वटवला जाणारा चेक,
बँकेच्या सोयीनुसार वटवला जाणारा चेक कोणी म्हटलं? केटी शाह. कोणी म्हटलं राजा? ते केटी शाह यांनी. पवित्र आकांक्षा कोणी म्हटले? केसी वेयर यांनी याला म्हटले पवित्र आकांक्षा. पवित्र आकांक्षा. डन का? शेवटचे व्यक्ती आहेत संथानम. शेवटचे व्यक्ती आहेत संथानम यांनी म्हटलंय की हा घटनात्मक संघर्ष निर्माण करतो. संथानम यांचं काय म्हणणं आहे की हा घटनात्मक संघर्ष निर्माण होतो. याच्यामुळे घटनात्मक संघर्ष याच्यामुळे निर्माण होतो. पण कोणाकोणामध्ये घटनात्मक संघर्ष निर्माण होतो? तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो केंद्र आणि राज्य, पंतप्रधान आणि राष्ट्रपती आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये घटनात्मक संघर्ष निर्माण होतो असं कुणाचं म्हणणं आहे? संथानम. नसरुद्दीन यांनी काय टीका केली? नववर्षाचा निश्चय जो दुसऱ्या दिवशीच मोडला जातो. टीटी कृष्णमाचारी, आत्ताच मेन्सला प्रश्न आहे हा. कृष्णमाचारी म्हणतात की हा भावनांची खरी केराची टोपली आहे. केटी शाह म्हणतात बँकेच्या सोयीनुसार वटवला जाणारा चेक आहे. आणि केसी वेयर म्हणतात पवित्र आकांक्षा. डन का? एवढ्या टीका मला वाटतं तुम्ही तोंडपाठ करून ठेवायला हरकत नाही. आता ह्या पाठ करायच्या, या टीका ह्या कायम विचारल्या जातात. जमलं? लिहिलं? आता याच्याबद्दल काही मत आहेत, 4-5 मत आहेत, तेवढे नोट करू म्हणजे हे चॅप्टर आपलं छानपणे संपल. डन का? चला, त्यातले पहिलं जे मत आहे ते आंबेडकरांचं मत आहे. आंबेडकर लिहायचं. आंबेडकरांचं काय मत आहे की जे सरकार जनतेच्या मतावरती आधारलेले आहेत ते सरकार मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जे सरकार जनतेच्या मतांवर आधारलेलं आहे ते याच्याकडे दुर्लक्ष करू शकतं का? ते मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. डन का? जे सरकार जनतेच्या मतांवरती आधारलेलं आहे ते सरकार मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्याच्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांची एक टीका आहे, सेम अशीच आहे म्हणून लक्षात ठेवायची. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांची एक टीका आहे बघा. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, लोकांना जबाबदार असलेलं कोणतंही मंत्रिमंडळ जबाबदार असलेलं कोणतंही मंत्रिमंडळ भाग 4 कडे दुर्लक्ष करू शकत नाही. काय फरक आहे या दोघांमध्ये? सारखंच. इथं म्हटलंय जनतेच्या मतावर असलेलं सरकार आणि इथं काय म्हटलंय? लोकांना जबाबदार असलेलं मंत्रिमंडळ. जर मंत्रिमंडळ सेम आहे ना, जे सरकार जनतेच्या मतांवर आधारलंय त्याच्याकडे ते मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष करू शकत नाही असं कोण म्हटलंय? आंबेडकर. आणि लोकांना जबाबदार असलेलं मंत्रिमंडळ भाग 4 कडे दुर्लक्ष करू शकत नाही असं कोण म्हटलंय? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. कोण म्हटलंय असं? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. फरक कळला? जर सरकार हा शब्द येत असेल तर यायला पाहिजे आंबेडकर, आणि मंत्रिमंडळ जर म्हटलं तर यायला पाहिजे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. ग्रॅनविल ऑस्टिन यांचं मत आहे
सामाजिक क्रांतीचे ध्येय पुढे नेण्याकडे रोख. ग्रॅनव्हिल ऑस्टिन. ग्रॅनव्हिल ऑस्टिन. ग्रॅनव्हिल ऑस्टिन. सामाजिक क्रांतीचे ध्येय, सामाजिक क्रांतीचे ध्येय, सामाजिक क्रांतीचे ध्येय पुढे नेण्याकडे रोख. पुढे नेण्याकडे रोख असं कुणाचं म्हणणं आहे हो? ग्रॅनव्हिल ऑस्टिन. सामाजिक क्रांतीचे ध्येय पुढे नेण्याकडे रोख. डन का? डन झाले लिहून. सामाजिक क्रांतीचे ध्येय हा शब्द आला रे आला. उत्तर काय आलं पाहिजे? ग्रॅनव्हिल ऑस्टिन. मंत्रिमंडळ आलं अल्लादी कृष्ण स्वामी. सरकार आलं आंबेडकर. एम सिंघवी पुढचं नाव येतं एन सिंघवी. एम सिंघवी. सिंघवी. जनतेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदीत ह्या असं त्यांचं मत आहे. जनतेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी. जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी. जनतेला काय आहेत ह्या? जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदीत. कोणाचं म्हणणं आहे हे? एन सिंघवी. कोणाचं म्हणणं आहे? एन सिंघवी. केसी वेयर यांच्यामुळे जनतेला अपकीर्ती होईल असं त्यांचं म्हणणं आहे. दोन वेगवेगळ्या कमेंट असू शकतील ना. जनतेला यामुळे काय प्राप्त होईल? राज्यघटनेला अपकीर्ती प्राप्त होईल. राज्यघटनेला काय प्राप्त होईल? अपकीर्ती. दोन कमेंट आहे त्यांच्या. सगळ्यात महत्वाची कमेंट तिला आयएमपी करा. MC छागला. जर ह्या तरतुदी प्रॉपर अप्लाय केल्या, जर ह्या तरतुदी प्रॉपर काय केल्या? अप्लाय केल्या. जर ह्या तरतुदी अप्लाय केल्या तर पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. तर देश काय बनेल? तर देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. जर ह्या तरतुदी प्रॉपर अप्लाय केल्या तर देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. केसी वेयर म्हणतात याच्यामुळे राज्यघटनेला अपकीर्ती प्राप्ती होऊ शकते. एन सिंघवी म्हणतात जनतेला प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत. जनतेला काय? जनतेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी. केसी वेयर राज्यघटनेला अपकीर्ती प्राप्ती होईल. आणि छागला म्हणतात की ह्या ज्या सगळ्या तरतुदी जर अप्लाय केल्या तर देश पृथ्वीवरती काय बनायला पाहिजे? स्वर्ग बनायला पाहिजे. पालखीवाला. पालखीवाला म्हणजे NA पालखीवाला. पालखीवाला. आर्थिक मागासलेपण. आर्थिक बोलू नका. आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय. दूर करण्यासाठी सर्वोत्तम उपाय. म्हणजे जर तुम्हाला आर्थिक मागासलेपण दूर करायचं असेल तर ह्या तरतुदी लागू करा असं कोणाचं म्हणणं आहे? NA पालखीवाला. छागला काय म्हणतात? हा पृथ्वीवरचा स्वर्ग बनेल जर तुम्ही हे सगळं लागू केलं तर. केसी वेयर काय म्हणतात? राज्यघटनेला अपकीर्ती प्राप्ती होईल. आणि सिंघवी काय म्हणतात? या जनतेला काय प्रदान करतील? जीवन प्रदान करतील. काय प्रदान करतील? जीवन प्रदान करतील. केसी वेयर यांचं आणखी एक कमेंट आहे, ध्येय आणि आकांक्षांचे घोषणापत्र. हे पण लिहून घ्या. केसी वेयर यांची आणखी एक कमेंट आहे, ध्येय आणि आकांक्षांचे घोषणापत्र. ध्येय आणि आकांक्षांचे हे काय? घोषणापत्र. ध्येय आणि आकांक्षांचे हे घोषणापत्र आहेत असं कुणाचं म्हणणं आहे? केसी वेयर.
BN राव, याच्यामध्ये किमान शैक्षणिक मूल्य आहेत असं म्हणणं आहे BN राव यांचं. सर BN राव याच्यामध्ये काय किमान यांमध्ये यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहेत. यांच्यात किमान काय राजा, किमान यांच्यात आपल्याला काय पाहायला मिळतात, शैक्षणिक मूल्य. कोणाचं म्हणणं हे सर. अनंत नारायण अवादयोग्य आणि अमूर्त. अनंत नारायण, अनंत नारायण, अनंत नारायण अवादयोग्य, अवादयोग्य आणि काय आहे ते अमूर्त. अवादयोग्य आणि अमूर्त. KV राव, शेवटचा एक मुद्दा आहे KV राव. KV राव, पोलीस राज्य नाही तर कल्याणकारी राज्य आम्हाला प्रस्थापित करायचं. कोणाचं म्हणणं आहे KV राव. पोलीस राज्य नाही, पोलीस राज्य नाही तर कल्याणकारी, तर कल्याणकारी राज्य निर्माण होण्यासाठी हे काय इम्पॉर्टंट आहे. शैक्षणिक मूल्य आहेत किमान याच्यामध्ये. कोण म्हटलं होतं BN राव. आणि KV राव काय म्हणतात, पोलीस राज्य नाही तर आम्हाला काय तयार करायचंय कल्याणकारी. अनंत नारायण काय म्हणतात, अवादयोग्य आणि अमूर्त. अवादयोग्य आणि अमूर्त. डन का. शेवटची एक कमेंट आंबेडकरांची. राजकीय लोकशाही पासून वेगळी आर्थिक लोकशाही. आंबेडकरांची एक शेवटची कमेंट. आंबेडकर, राजकीय लोकशाही पासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. राजकीय लोकशाही पासून, राजकीय लोकशाही पासून, राजकीय लोकशाही पासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. वेगळी, वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. चला चला कमेंट परत एकदा आपण रिवाइज करू. आंबेडकरांचं काय म्हणणं आहे, समजा जर असं आलं राजकीय राजकीय लोकशाही पासून काय तयार, राजकीय लोकशाही पासून काय वेगळी असलेली लोकशाही, वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. असं कोणाची कमेंट, आंबेडकरांची. KV राव काय म्हणतात, पोलीस राज्यापेक्षा आम्हाला काय प्रस्थापित करायचंय कल्याणकारी राज्य. अनंत नारायण सगळं आहे बघा, अवादयोग्य, अमूर्त, अनंत नारायण सगळं अच आहे. BN राव यांच्यात किमान काय पाहायला मिळतं आपल्याला, शैक्षणिक मूल्य पाहायला मिळतं. पालखीवाला काय म्हणतात, आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी हे महत्वाचे सर्वोत्तम उपाय. छागला अप्लाय केलं तर हा पृथ्वीवरचा काय होऊ शकतो, स्वर्ग. म्हणजे सगळे मार्गदर्शक तत्व अप्लाय जर केलं तर पृथ्वीवरचा स्वर्ग होऊ शकतो. KC वेर राज्यघटनेला काय आहे, याच्यामुळे अपकीर्ती येऊ शकते. अजून यांची दुसरी कमेंट आहे, हे जे ध्येय आणि आकांक्षा यांचं काय आहे ते घोषणापत्र. सिंघवी काय म्हणतात, जनतेला जीवन प्रदान करणाऱ्या काय आहेत ह्या तरतुदी आहेत. बरोबर. ग्रॅनविल ऑस्टिन काय म्हणतात, सामाजिक क्रांतीचं ध्येय पुढे नेण्यापुढे याच्यामुळं रोग होतोय. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, लोकांना जबाबदार असलेलं कोणतंही मंत्रिमंडळ भाग 4 कडे दुर्लक्ष करू शकत नाही. आंबेडकर म्हणतात की जे सरकार जनतेला, जनतेच्या मतांवरती अवलंबून असेल तो याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. KC वेर, पवित्र आकांक्षा, बँकेच्या सोयीनुसार वटवणारा चेक. KT शाह, कृष्णम्माचारी भावनांची खरी खरी केराची टोपली. नसरुद्दीन, नववर्षाचा संकल्प दुसऱ्या दिवशी मोडला जातो. आणि आपल्याला संतानम यांची टीका पाहायला मिळते, घटनात्मक संघर्षाच्यामुळे निर्माण होतो. केंद्र, राज्य, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल. किती घटना दुरुस्त झाल्यात, गांधीवादी आर्टिकल कोणते, आर्टिकल 40, आर्टिकल 43, 43 ब, 46, 47, 48, 48 अ. समाजवादी जर म्हटलं तर 38, 39, 41, 42, 43, 43 अ आणि 47. लिबरल जर म्हटलं 44, 45, 48, 48 अ, 49, 50, 51. आंतरराष्ट्रीय जर म्हटलं तर 51 यायला पाहिजे. किती घटना दुरुस्त झाल्यात, 42, 44, 86, 97. 42 ने किती आर्टिकल आहे, 4. 39 फ, 39 अ, 43 अ, 48 अ.
44 ने 38 2, 97 ने 43 ब, आणि शेवटचे राहते 86. 86 ने व्याख्या बदलली, आर्टिकल 45. डन का? डन. अशा प्रकारे आपलं मार्गदर्शक तत्व हे जे सेक्शन आहे, चॅप्टर आहे, ते चांगल्या पद्धतीने आपलं संपतं. उद्याच्या लेक्चरला आपण मूलभूत कर्तव्य आणि सरनामा या 2 गोष्टी आपण कंप्लीट करूया. मूलभूत कर्तव्य आणि सरनामा. थँक्यू सो मच.